पदमपुरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य अन्नदान सोहळा संपन्न। भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार दानाचे महत्त्व समजून घेणे काळाची गरज। भिक्खुनी धर्मदर्शना महाथेरी यांनी पुढे उपदेश दिला की विश्वाला अहिंसा आणि शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमेनिमित्त पदमपुरा येथील आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघासाठी भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी भिक्खुनी धर्मदर्शना महाथेरी माताजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित असलेला विशाल भिक्खू संघ। कार्यक्रमासाठी जवळपास 100 भिक्खूंनी आपली उपस्थिती दर्शविली होती। अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात हा अन्नदान विधी पार पडला। धम्म उपदेश कमाईचा 20वा भाग दान करा। यावेळी उपस्थित उपासक उपासिकांना मार्गदर्शन करताना धर्मदर्शना महाथेरी माताजी म्हणाल्या की मानवी जीवनात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईतील किमान 20वा भाग दान केला पाहिजे। दान केल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर त्यातून त्याग करण्याची वृत्ती जोपासली जाते, जी मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे मुख्य नेतृत्व निर्मला वाहुळकर आणि शिरसाटबाई यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या महिलांनी भिक्खू संघाची सेवा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी चोख पार पाडली। या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासकांनी या धम्म उपदेशाचा लाभ घेतला। इधर के साइड में जोर से बोलो, ताकत से बोलो, तथागत गौतम बुद्धांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बुद्धं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा सुपटिपन्न भगवतो सावक संघो। या ठिकाणी भीम टेकडीचे आलेजी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे, तरी आपण सर्वांना विनंती करतो की आपण शांत बसावं, खाली बसून घेण्याची कृपा करावी। मी त्यांच्याकडे आता फक्त त्यांना वेचन देईल आणि पुढील कार्यक्रम 325
भिकुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांचा आम्ही धम्मं नमामि संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते भारतवेणं कप्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयाम्पि ओकास वन्दामि भन्ते भारतवेणं कप्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते भारतवेणं कप्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं वेचामि अनुगतत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयत्वा शीलदेत मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं वेचामि अनुगतत्वा शीलदेत मे भन्ते। यानंतर भिकुणी धम्मदर्शनामाथरू शिवपुरी काढली नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा संबुद्धस्स नमामि धम्मं नमामि संघं नमामि। तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या आता हा भोजनदानाचा कार्यक्रम या भोजनदानाचे अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण आपण एका बौद्ध भिक्खूला भोजनदान देणं म्हणजे 1000 बौद्ध भिक्खू किंवा भिक्खुनीला भोजनदान देणं एवढं पुण्यकर्म आपण आपला परिवार कमावत असतो। आणि आज तर जवळपास तब्बल तुम्ही 100-200 भिक्खूंना भोजनदान देता, म्हणजे 2000 लोकांना आपण भोजनदान देत आहे असं म्हणण्यास काय हरकत। आणि म्हणून आजचा हा वैशाखी पौर्णिमेमधला कुशल आणि पुण्यकर्म करण्याची संधी आपल्या पदमपुरा येथील सर्व उपासक उपासिकांना मिळाली। नाहीतर मला थोडा वेळ झाला, मी दिग्गज व्यक्त करतो, कारण डॉक्टर मानव पगारे यांच्या आईचं पुण्यानुमोदन त्यांनी अचानक आपल्या भीम टेकडी परिसरात आयोजित केला आणि सकाळी 7 वाजतापासूनच त्यांचे सर्व डॉक्टर टीम त्यांचा परिवार आपल्याकडे आला, त्यामुळे मला थोडासा येण्यासाठी वेळ लागला, त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो। भाऊ परिवार, शेतात परिवार आणि इथे जमलेल्या सर्व परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो की आपण हिरारीने भाग घेऊन अतिशय सुंदर उपक्रम या पदमपुरामध्ये तुम्ही घेतात। मी जेव्हा 20-25 वर्षापूर्वी येत होते तेव्हा फक्त पदमपुरामध्ये वाहून मॅडमकडे येत होते आणि एक 6-7 परिवार आपल्या इथे म्हाताऱ्या आई होत्या, त्यांच्याकडे मात्र मी 2 लोक मला ओळखत होते। 25 वर्षापूर्वीचा इतिहास मी आज तुम्हाला सांगतो की पदमपुरामध्ये दान जरी मागायचं असेल तर बापरे 100 रुपये म्हणजे लई मोठी गोष्ट होती, पण आज तुम्ही एवढा मोठा खर्च करताय, वर्षातून 2 कार्यक्रम करता, मला ते कार्यक्रम केला, आज तू कार्यक्रम केला, ही या कार्यक्रमाची दान म्हणजे आमची दानता वाढली असं म्हणण्यास काय आहे ना। पदमपुरामधील बंगला, माडी, गाडी, पैसा आदला वाढलाय, याच्यापेक्षा मन वाढलंय तुमचं। तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, कारण तुमच्याची श्रद्धा वाढली, बुद्धांवरती जी श्रद्धा आहे, जे आत्मीयता आहे, जे निष्ठा आहे, जे आपुलकी आहे, जे प्रेम आहे, हे वाढणं फार महत्वाचं आहे। जोपर्यंत हे वाढत नाही, एखादा बंगल्यातला मोठा माणूस असतो पण त्याच्या खिशाला, त्याच्या पॅन्टला खिसा नसतो किंवा त्या बाईला पर्सच नसतो, आहे की नाही। जेव्हा एखाद्या विहारात गेली की इकडे तिकडे बघते ते काय देऊ काय देऊ काय देऊ, का तिच्याकडे पर्सच नसते ना,
असली तरी ती नोटा तिच्यासाठी असतात, दानासाठी नसतात, आहे की नाही? आणि म्हणून दान देणं, भगवान बुद्ध म्हणतात दानं गदंतु सद्दाय शील रक्तंतु सबदा भावना विरता वंतु गच्छन्तु देवता गता. हे तथागता, मी जे दान देतो, कशासाठी देता तुम्ही? तुम्ही दान कोणासाठी देता? कोण सांगणार याच्यातलं? दान देता कोणासाठी? जे दान देताय ते तुमच्या परिवारासाठी. कोणासाठी देताय तुम्ही? तुमच्या परिवारासाठी. कशासाठी? दानं गदंतु श्रद्धाय, म्हणजे जे मी दान देत आहे ते श्रद्धेतून देत आहे. कोणासाठी देत आहे? दानं गदंतु श्रद्धाय शील रक्षन्तु सबदा. कोणाचं शील रक्षण करायचं आहे? तुमचं स्वतःचं. दानं गदंतु श्रद्धाय शील रक्षन्तु सबदा भावनाभिरता. भावनाभिरता श्रद्धेतून, आत्मीयतेतून, अगदी श्रद्धा भावनेतून. दानं गदंतु श्रद्धाय शील रक्षन्तु सबदा भावनाभिरता वंतु गच्छन्तु तथागता. हे तथागता, मी जे दान देत आहे, माझ्या या दान बलाने माझ्या परिवाराला, माझ्या कुटुंबाला, मला सुख, शांती, आरोग्य आणि बल मिळण्यासाठी मी तथागताच्या संघाला. कशासाठी? चरत भिक्खवे चारिकं भोजनिताय भोजन सुखाय लोकान अनुकंपाय. जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी जो भिक्खू संघ धम्म प्रचाराने प्रसार करतो, त्या संघाच्या प्रचारासाठी मी माझ्या कुटुंबातून, मी माझ्या कमाईतून हिस्सा व्हायचा, ज्या बाबासाहेबांनी सांगितलं ना, हिस्सा व्हायचा द्यायचा, मी हिस्सा व्हायचा या संघाला दान करतो, जेणेकरून चरत भिक्खवे चारिकं भोजनिताय भोजन सुखाय लोकान अनुकंपाय. जगाच्या जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी माझं धम्मदान मी देत आहे. आणि म्हणून तुम्ही धम्मदान देत आहे. जो दिए उसका भला, न दिए उसका भला. टेन्शन घ्यायचं नाही. जी देत नाही तिला पुढे करायचं. या वर्षी देणार नाही, पुढच्या वर्षी निश्चित देईल, है का नाही? दान देणं एवढं सोपं नाही ना. दान देताना पैसे खर्च कर, नोटा, है का नाही? नोट करे गोड आणि पैसे करे विचार, चिल्लर करे विचार, म्हणून पैसे खर्च करावे लागतात. आणि मग काही लोकांना देण्याची इच्छा असते, काही लोकांना टीका करण्याची इच्छा असते, काही लोकांना शंका करण्याची इच्छा असते, म्हणून त्या गोष्टीकडे जायचं नाही. आपल्याला सुख मिळवायचं आहे, समाधान मिळवायचं आहे, शांती मिळवायचं आहे, आपल्या कुटुंबाला लाभ मिळून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण आपल्या परीने जे होत असेल ते दान द्यायचं. आपण दान कर्म काय, पुण्य काढून दाखवता येत नाही, मोजता येत नाही, किलोनं घेता येत नाही, उष्ण घेता येत नाही, कोणाकडून हिसकून पण घेता येतं. मग पुण्य केलं कसं दिसतं माहिती आहे तुम्हाला? पुण्य कसं करते? आज पदमपुरा भागामध्ये आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने गोतू भिक्खूंना भोजनदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. अन्नदान सोहळा. भूमिका आपण काय आहे ती स्पष्ट करा. आम्ही दरवर्षीच अन्नदान सोहळा करतो. येणाऱ्या पिढीला याची प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी शिकाव लहान मुलांनी आमच्या, त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित दरवर्षी करतो आणि त्याच्यामधून आम्हाला समाधान मिळते. बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा. आपल्या कुटुंबाच्या मुलांना संस्कार मिळावे, शिक्षण मिळावे, हो. त्यांच्यामध्ये बुद्ध धर्म संस्कार मिळावे त्यातनं, आचरण करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी, हा. हा त्यामागचा उद्देश आहे. हो. गेली किती वर्ष आपण हा कार्यक्रम करताय? 10 ते 15 वर्ष होत आहे. आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमातून हा मोठा उपक्रम तयार केलाय. आपण जयंती निमित्तच नाही तर धर्माचे कार्यक्रम जेही औरंगाबाद शहरामध्ये होतात, हो. सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या महिला मंडळाचं मोठं योगदान आहे. हो 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 सर, हो सर. कुठल्या कार्यक्रमामध्ये आम्ही रमाबाई जयंती, बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा, वर्षवास आणि 14 एक हप्ताभर 14 एप्रिलचा कार्यक्रम आम्ही उत्साहात साजरा करतो. हा. आणि ह्या माध्यमातून आम्ही बुद्ध आणि बुद्धाचा धम्म हा. हा कसा लहान सर्व मोठ्यांपर्यंत त्याचा प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न कार्य करतो. आपल्या विहारामध्ये हे कार्यक्रम तर आपण केलेच पाहिजे. हो, पण करतो. विहारामध्ये 8 दिवसांनी एकदा बसून बुद्धाने धम्म ग्रंथ आहे किंवा त्रिपिटक आहे किंवा मिलिंद प्रश्न आहे, अशा ग्रंथाचं वाचन आपण करता येईल. हो करतो ना सर, करतो ना सर. महिला मंडळी वर्षवासामध्ये वर्षवास महिला मंडळीची संख्या असते चांगली. आम्ही प्रत्येक कार्यक्रम हा आमच्या महिला आमच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांचाच पुढाकार असतो. कारण महिला हीच सगळ्यांना पुढे नेण्याचं कार्य तिच्याच हातात असतं. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एक महिला जर शिकली तर प्रगती झाली. या मतानुसार तुम्ही काम करताय. हो. अजून काय काय उपक्रम आपण राबवतो? उपक्रम आम्ही मुलांना याच्यातून काहीतरी शिकाव आणि यांनी येणाऱ्या पिढ्यामध्ये भरपूर काही बाबासाहेबांचे गुण घेऊन पुढं हे व्हावं. तळागाळामध्ये सगळ्यांचा प्रसार झाला पाहिजे बुद्ध धर्माचा.
जे आंबेडकरांचे विचार होते ते सर्व पुढे महिलांनी न्यायला पाहिजे. सगळे पुढे न्यायला पाहिजे. म्हणजे आले पाहिजे पुढे सगळ्यांसमोर आणि याच्यामधनं संस्कार हे होतात मुलांवर. आजकाल आपल्याला माहित असेल की आपल्या धर्मामध्ये प्रदूषण निर्माण करण्याचा अनेक लोक जे संघवादी लोक आहेत खूप प्रयत्न करत आहेत. आपले दैवत बुद्ध, सम्राट अशोक, बाबासाहेब, शाहू आणि फुले एवढेच आपलं दैवत आहेत. या दैवतांनाच आपण समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. विहारामध्ये आपले ही जे प्रतिमा आहेत त्या महामानवाच्याच प्रतिमा असल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं. हो सर, हो सर. बरोबर. कारण काय आपल्या त्यांनी पूर्ण आयुष्य जगासाठी झटलेले, पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्याला सुधारण्यासाठी घालवलेले. मग आपण थोडस केलं तर काय फरक पडतो. आम्ही पौर्णिमा वगैरे पण म्हणजे साजरा करत असतो. पौर्णिमेला पण खीर बनवतो सगळ्या महिलांना. आज किती उत्पन्न अन्नदान ठेवलं तर आज 200 बिलकुल. आज प्रमुख उपस्थिती कोणाची होती? प्रमुख उपस्थिती कोणी नव्हतं. आम्हीच माताजी आणि ज्ञानरक्षक बनते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवला. आपलं नाव सांगा. मी निर्मला अशोक वावळकर, नवी वस्ती पदमपुरा. शिला आणि अजून सांगा. पूजा सुशील भालेराव, नवीन वस्ती पद्धती. दलित असेल सर. दलित असेल सर. बोला. रमाबाई गायकवाड पण येतो. रमाबाई गायकवाड बोलले ना. भालेरावबाई पण. राधाबाई जाधव. हिमा बसुले, विजयश्री आणि आमचे जे कार्यकारिणी महिला मंडळाच्या त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन कामं बसवले. त्याच्यामुळे आम्हालाही उत्स्फूर्त वाटला आणि पुढे आम्ही चाललो. सगळ्या महिला एकमेकांना सगळ्या महिलांचे आम्ही आभारी आहोत. शतशः. वाढू दे ना. हा वाढा. आहे ना, देऊ लागले ना. संगू एक क्रांती कोणतं पाणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.